स्वागतम आगतम सुस्वागतम। दयानंद कला महाविद्यालय लातूर, अखिल भारतीय साहित्य परिषद लातूर आणि शब्दांकित साहित्य मंच लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वात्सल्य सुक्त या कार्यक्रमामध्ये, वात्सल्य सुक्त म्हणजे लेकीशी काळीज सांधणारी बाप कविता या कार्यक्रमामध्ये मी माननीय प्रकाशजी जडे सर, अध्यक्षा मसपा पुणे शाखा दामाजीनगर, स्मिताताई जडे व अवंतीताई पटवर्धन, तसेच शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नयनताई राजमाणे, प्राध्यापक डॉक्टर सुनीताताई सांगोले मॅडम, अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद, प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गायकवाड सर, प्राचार्य दयानंद कला महाविद्यालय लातूर या सर्वांचे व सर्व उपस्थितांचे निमंत्रितांचे मनपूर्वक स्वागत करते। सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा। फादर डेच्या औचित्याने बहुचर्चित अशा लेकीची काळीज सांधणारी बाप कविता अशी टॅगलाईन असलेल्या कवी प्रकाशजी जडे सर यांच्या भावपूर्ण कवितांचे सादरीकरण आज आपण ऐकणार आहोत। बाप लेकीचं नातं शब्दात मांडणं कठीण असतं। बाप शहाळ्यासारखा असतो, बाहेरून कठोर पण आतून लोण्यासारखा मऊ असतो। सगळे जेव्हा साथ सोडतात ना, तेव्हा बाप आपल्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा असतो। बाप लेकीचं नातं हे सुरेल गाण्यासारखं असतं। एकाने सूर लावायचा तर दुसऱ्याने तान लावायची असते। बाबा पाठीशी असतात, हीच तर लेकीसाठी खरी मोठी ताकद असते। त्यांच्यामुळे ती संपूर्ण जगाला तोंड द्यायला तयार असते। बाप लेकीचं नातं जीवापाड जपलेलं, विश्वासाच्या धाग्यात गुंफून मनात प्रेम लपलेलं असं बाप लेकीचं नातं। बाप कसा असतो? बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा। त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना। त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब। त्याच्या घामाच्या थेंबांना हिरा मोत्याचा रुबाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिरा मोत्याचा रुबाब। बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल। बाप पाण्यातला मासा, त्याचा डोळ्यातला थेंब दिसणार कसा, बाप पाण्यातला मासा, त्याचा डोळ्यातला थेंब दिसणार कसा। सख्यांनो, बंधुवर्गांनो, बाप रडताना कधीच दिसत नाही, तो त्याचे अश्रू काही क्षणासाठी राखून ठेवतो। बाप कधीच रडताना दिसत नाही, पण तो कशासाठी अश्रू राखून ठेवतो? तर बाप साठवतो अश्रू, वाट पाहतो त्या क्षणाची। बाप साठवतो अश्रू, वाट पाहतो त्या क्षणाची। जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी। अतिथी देवो भव ही आपली परंपरा। मान्यवर मंचावर उपस्थित आहेत, मान्यवरांचं स्वागत मी शब्दसुमनाने करते। स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध। स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे। आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी सर आमची आतुर झालेली आहेत म्हणे, आमची आतुर आहेत म्हणे। फुलतोय हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, फुलतोय हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करते मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने, स्वागत करते मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने। कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी आपण दीप प्रज्वलनाने करतो, पण आपण फक्त शब्द सुमनानेच दीप प्रज्वलन करूया। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची। हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करायचा। दीप समयी समयी, दीप पणती पणती, दीप समयी समयी, दीप पणती पणती। दीप आकाश आकाश, दीप तेजाची आरती, दीप तेजाची आरती। दीप दीप चैतन्याचा उजळ हृदयात ज्योती, मनामनातून यावी अखंड सागरा भरती, मनामनातून यावी अखंड सागरा भरती। आपण या कार्यक्रमानंतर मान्यवरांचा स्वागत समारंभ करूया। मी आता स्वागत समारंभाकडे वळते। मंचावरील कवी प्रकाशजी जडे यांचं स्वागत प्राध्यापक डॉक्टर नयनताई राजमाणे करतील। प्रकाशजी जडे, मी यांचा परिचय आपल्याला सांगते। एक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर। त्यांची प्रकाशित संग्रही पुस्तके आहेत। रक्तफूल हा कविता संग्रह आहे, सूर्य झेलताना, अभंग कर्मवीरांचे, अँथ्रॉक्सची कुडी, पाऊस पक्षी, शैक्षणिक विज्ञान शब्दखेळी, सृजनाचे सांगाती आणि वात्सल्य सुक्त या कार्यक्रमावर आपण आता भाष्य ऐकणार आहोत। त्यांचा सत्कार होतो आहे।
पुरोगामी साहित्य संघ चंद्रपूर पावलो नेहरूचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. दामाजी शुगर मंगळवेढा श्री संत दामाजी साहित्य पुरस्काराने ते सन्मानित आहेत. साप्ताहिक मगरूळ आनंद यात्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेस जीवन गौरव पुरस्कार आहे. पुष्पावती काव्य पुरस्कार पंढरपूर ही त्यांना मिळालेला आहे. अशा अनेकविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत. आज आपण त्यांना ऐकणार आहोत. धन्यवाद सर. यानंतर आपण स्वागत करूयात स्मिताताई जडे. स्मिताताई जडे यांचं स्वागत करतील प्राध्यापक डॉक्टर सुनीताताई सांगोले. त्यांना मी विनंती करते आपण त्यांचं स्वागत करावं. शासकीय तंत्रनिकेत वाशिम येथे अधिव्याख्याता असलेल्या इंग्रजी या पदावर त्या कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन आकुर्डी पुणे येथे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केलेले आहे. प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढाच्या संचालिका म्हणून त्या काम पाहत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेची सदस्य असून सध्या व्यावसायिक निवेदिका सूत्रसंचालक म्हणूनही काम करत आहेत. या क्षेत्रात सध्या वात्सल्य सूक्त हा काव्यप्रयोग महाराष्ट्रात त्यांचा राज्यभर गाजत आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श काव्य निवेदिका या पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. व्यावसायिक संहिता लेखक आणि ध्वनी समालोचक म्हणूनही त्या सध्या कार्यरत आहेत. धन्यवाद. यानंतर आपण अवंतीताई पटवर्धन यांचं स्वागत प्राध्यापक डॉक्टर नयनताई राजवाणी करतील. काही कारणास्तव दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी गायकवाड सर उपस्थित नाहीये. त्यांचं पण शब्दस्मरणाने स्वागत आहे. अवंतीताई पटवर्धन यांचं स्वागत मी प्राध्यापक डॉक्टर नयनताई राजवाणीला विनंती करते की त्यांनी अवंतीताईचं स्वागत करावं. संस्कृत विशारद असलेल्या संस्कृत पारंगत असलेल्या अवंतीताई 18 वर्ष नूतन मराठी माध्यमिक विद्यालय येथे संस्कृत इतिहास इत्यादी विषयांचे ते अध्यापन करतात. स्वतःचे संस्कृत क्लासेस व इतर क्लासेस यांचं संस्कृत अध्यापन आहे. गीतामाता संस्कृत परीक्षांचे आयोजन आहे. संस्कृत भारतीच्या संस्कृत परीक्षांचे ते आयोजक आहेत. हितगुज सखी मंचाच्या माध्यमातून जागर मंगळागौरीचा या कार्यक्रमाचे ते सादरीकरण करतात. अनेकविध व्याख्यानमालामध्ये अनेक विषयावर व्याख्यान त्यांनी केलेलं आहे. दामाजी एक्सप्रेस या दैनिकात सातत्याने गेली 4 वर्ष त्या स्तंभलेखन करतायत. सेविका समितीच्या अमृत महोत्सवामध्ये व्याख्याने ते देत आहेत. प्रकाश जडे लिखित वात्सल्य सूक्त या काव्यसंग्रहाचे वंशीय सादरीकरणाचे त्यांचे 10 पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत. त्यांना प्राप्त पुरस्कार आहेत. महाराष्ट्र माता विकास भूषण कलाध्यापक पुरस्कार, महात्मा गांधी मिशनचा ज्ञानमित्र पुरस्कार, प्रेरणा प्रतिष्ठानचा वाचन प्रेरणा पुरस्कार, प्रेरणा प्रतिष्ठानच्या कृतिशील शिक्षक पुरस्कार, सृजना पुरस्कार, नवरात्रामध्ये नवदुर्गा मंगळवेढ्यातील म्हणून त्यांचाही गौरव झालेला आहे. श्रीराम फाउंडेशनच्या त्या कर्तृत्ववान महिला पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्या आदर्श काव्य निवेदिका आहेत. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं हिंदोळा नामक हा काव्यसंग्रह आता प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहाची प्रस्तावना मी अभिमानाने सांगेन की डॉक्टर नयनताई राजमाणे यांची आहे. तर मी माझं हे छोटंसं कविता संग्रह मान्यवरांना देऊ इच्छिते. यानंतर आपण एका अजून सत्काराकडे वळूया. ॲडव्होकेट रेड्डी यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर स्वागतासाठी यावे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या दिल्ली येथे ॲडव्होकेट आहेत. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्या राहणाऱ्या निलंग्याच्याच आहेत, म्हणजे आपल्याच आहेत. आपल्याच इथे त्यांचं शिक्षण सगळं झालेलं आहे. पण सध्या त्या दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात कार्यरत आहेत. यानंतर आपण अजून एका महत्त्वाच्या सत्काराकडे वळूया. सुरेशजी गीर ज्यांना नुकताच काव्य गदिमा साहित्य सन्मान या पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. मी सुरेशजी गीर सरांना विनंती करते की त्यांनी मंचाकडे येऊन आपलं सत्कार स्वीकारावा. सुरेशजी गीर हे आपण सर्वांनाच ज्ञात आहे. विनंती आहे की जडे सरांनी त्यांचा सन्मान करावा. सुरेशजी गीर सरांचा सन्मान जडे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सागर वाहतो प्रवाहाच्या दिशेने ब्रह्मघाट सुनमयी या आता कोर्टात. परवाच 100व्या नाट्यसंमेलनात गाथामुक्ती संग्रामाची या नाटकात सरदार वल्लभभाई पटेलांची भूमिका करताना
भूमिकेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तर आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. सुरेशजी गिर, धन्यवाद सर. शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्षा ज्यांनी हे रोपटं लावलं आणि त्याचा आज वृक्ष झाला आहे, त्यांचं प्राध्यापक डॉक्टर नयनताई राजवाडे यांच्या स्वागतासाठी मी निमंत्रित करते विशालीताई पाटील यांना. मी विशालीताई पाटील यांना निमंत्रित करते की त्यांनी नयनताईचं स्वागत करावं. आपल्याच मंचावर आपलं स्वागत नसतं करायचं असतं तुम्ही नक्कीच. यानंतर प्राध्यापक डॉक्टर सुनीताताई सांगोले यांच्या स्वागतासाठी सत्कारासाठी मी उषाताई भोसले यांना निमंत्रित करते. उषाताई भोसले यांनी त्यांचं स्वागत करावं. निलिमाताईंचं स्वागत मी बंडे मॅडम यांना विनंती करते की शब्दांकित साहित्य मंचाच्या अध्यक्ष बंडे मॅडम यांनी नेहमी त्यांचं स्वागत करावं. अगदी एका फोनवरती कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्या सहकार्य करायला तयार असतात. कितीही अडचणी असल्या तरी त्याच्यावर मात करून प्रत्येक जबाबदारी त्या स्वीकारतात. आता आपण ज्यांच्या कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी जिथे आदर मिळतो, विश्वास मिळतो, सर्वांना सोबत घेऊन कार्यक्रमाचे नियोजन होते. आणि आता सध्या संस्कार भारतीच्या ज्या अध्यक्ष आहेत अशा ताईंना मी प्राध्यापक डॉक्टर सुनीताताई सांगोले यांना मी प्रास्ताविकासाठी निमंत्रित करते. प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सुनीताताई सांगोले. नमस्कार. खरे तर रविवारचा दिवस आणि लग्नाची तारीख असं सगळं असताना सुद्धा आपण अगदी कवितेचे दर्दी असलेले लोक इथं उपस्थित आहात हे पाहून मला खूप आनंद झाला. साहित्याच्या या जगामध्ये असे काही नेमके क्षण असतात की ते सोडवत नाही. अशाचपैकी एक कार्यक्रम म्हणजे वात्सल्य सुक्त. खरं तर या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणावरती मोठं आयोजन पण करायची इच्छा होती, पण आजचा दिवस वेळ करता थोड्या काही अडचणी त्याच्यामुळे तिथे वर न करता इथे आपण कार्यक्रम घेतलेला होता. वात्सल्य सुक्त याचा परिचय थोड्याफार अंशाने मला कधीतरी बातम्यांच्या मधून आणि एखाद दुसरा त्याच्यातले व्हिडिओ क्लिप पाहून झालेला होता. नितांत सुंदर अशी वत्सलभाव व्यक्त करणारी ही कविता ऐकताना अगदी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कसं त्या गायनातून पण होत आहे आणि अभिव्यक्तीमधून सुद्धा होत आहे, रचनेतूनही होत आहे. अशा या कार्यक्रमाचे आजचे कवी श्री जडे सर. या कार्यक्रमाचं सादरीकरण करणाऱ्या अवंतीताई आणि स्मिताताई. स्मिता ही आपल्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे, वेगळी आम्हाला वाटत नाही आणि तिलाही खूप आनंद झाला की आपण महाविद्यालयात आलो, माझा वर्ग, माझं कॉलेज आणि हे कसं काही सुंदर झाले किती वगैरे वगैरे. आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा इतके आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत ज्यांचा खरंच आमच्यापेक्षा त्यांचा सत्कार होणं अपेक्षित आहे, पण सत्काराचाच कार्यक्रम लांब आहे आणि म्हणून आम्ही ते सत्कार न घेता मी अगदी शब्दसुमनाने मनपूर्वक सर्वांचं आदराने स्नेहभावाने स्वागत करते. या कार्यक्रमासाठी आदरणीय प्राचार्य जे नेहमीच कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला पाठवत देतात. साहित्यिक कार्यक्रम उपक्रम जरी ते समाजशास्त्र विषयाचे असले तरीही तितक्याच रुचीने ते ऐकतात. आज थोडी एक जेन्युइन अडचण त्यांची होती त्यामुळे ते येऊ शकले नाही, पण ते तिथूनही पुण्याला गेलेले आहेत तरी तिथूनही 3-4 वेळा त्यांनी मला संपर्क केला. अगदी सगळे चांगले लोक येत आहेत मॅडम आणि मी मिस करतोय कार्यक्रम वगैरे असं ते बोलले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागतही मला त्यांनी करायला सांगितलं. तर दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनेही आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आणखी एक सांगायला आनंद वाटतो की आपण इथे साहित्यिक ही अभिरुची वाढवत असताना शब्दांकित साहित्य म्हणजे जसं आपलं या ठिकाणी कार्यरत आहे, अगदी जोमाने कार्यरत असतो, त्याचप्रमाणे साहित्य भारतीची पण शाखा आपण या ठिकाणी सुरू केली. जिल्हा स्तरावर पण त्याचं कामकाज सुरू आहे. तर साहित्य भारतीच्या अंतर्गत काही उपक्रम आपण घेतलेले आहेत यापूर्वी आणि या निमित्तानं त्याची थोडीशी तोंडओळख तुम्हाला व्हावी म्हणून यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले अशाच प्रकारचे साहित्यिक उपक्रमांची मेजवानी मिळणार आहे. तर लवकरच त्याचं सुतोवाच होईल. एखादं साहित्य संमेलन पण घेण्याचा लवकरच विचार आहे, तर तो पण तुम्हाला कळेलच या ठावकाश ग्रुपवरती टाकल्या जाईल. कविता म्हणजे काय असते? कविता म्हणजे कवीचा अंतरंग असतं, श्वास असते कविता. कारण जसं जसा श्वास उलगडत जातो तसंच मनातलं अंतस्थ उलगडत जातं ते कवितेच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून. आणि हे शब्द मनाची पकड केव्हा घेतात की जेव्हा त्या शब्दामध्ये प्राण असतो तेव्हा शब्द मनाला जाऊन पोहोचत असतात. आणि या शब्दातील प्राण पुन्हा पुन्हा जिवंत करण्याचं कसं हे संगीताच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून, कवितेच्या अभिवाचनाच्या माध्यमातून घडलं जाऊ शकतं. आणि हेच यामध्ये घडताना आपल्याला आता तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. खरं म्हणजे आईच्या वरती आपण अनेक कविता करतो, तसं पाहिलं तर आईपेक्षा थोडंसं वडिलांना नाही म्हटलं तरी थोडंसं आपण नंतर विचार करतो. असं का होतं माहिती नाही, पण एक मुलगी म्हणून मी विचार करत असताना मला असं वाटतं की मुलीला आपले वडील अधिक जवळचे वाटत असतात.
काय कोण जाणे, पण वडिलांच्या मनामध्ये एक असा कोपरा असतो की त्या कोपऱ्यामध्ये फक्त तिलाच जागा असते आणि तिच्या मनातलं जाणण्याचं जितकं कसं आईजवळ असतं तितकंच वडिलांजवळही असतं, असा माझा अनुभव आहे आणि असं मलाही वाटतं आणि कवितेच्या माध्यमातून तुम्ही ते ऐकणारच आहात. इंग्रजीत भाजीरावांनी असं म्हटलेलं आहे, बाप फोडतो लाकडं माय पेटविते चुल्हा, बाप फोडतो लाकडं माय पेटविते चुल्हा, पिठा मागच्या घामाची काय चव सांगू तुला, पिठा मागच्या घामाची काय चव सांगू तुला, आम्ही कष्टाच खातो जग तरी हा पाहतो. म्हणजे इथे सांगायचा उद्देश हा आहे की आई आणि वडील हे दोन्ही स्तंभ असे असतात की त्यांच्या माध्यमातून व्यक्तीची जडणघडण होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये हे स्थान कधीही अढळ राहावं असं आपल्याला वाटत असतं आणि ही भावना सुद्धा व्यक्त करण्यासाठी बोल आपल्याजवळ नसतात आणि जेव्हा कवितेच्या माध्यमातून कोणाच्या तरी ओळीतून हे बोल आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात तेव्हा नक्कीच आपल्याला त्याचा खूप आनंद मिळत असतो. आज आपण या आनंदात डोंबून जाण्यासाठी आलो आहोत, त्यामुळे तुमचा फारसा वेळ न घेता मी माझं प्रास्ताविक थांबवते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते. मनसावरील सर्वांचंही मी या ठिकाणी स्वागत करते आणि हा कार्यक्रम त्यांच्यामुळे घडू शकला त्यांचा उल्लेख करायचा राहिला. शब्दांकित साहित्य मंचच्या नयन राजवाडे मॅडम यांनी या कार्यक्रमाचा पहिल्यांदा सुतोवाच केलं आणि तिथून रूपरेषा ठरली आणि कार्यक्रमाचं आयोजन अगदी गतीनं कमी वेळामध्ये करण्यात आलेलं आहे. यासाठी त्यांच्या मला हातभार लागलेले आहे, त्यामध्ये मेघा पंडित मॅडम आहेत आणि इतर सहकारी पण आहेत. सर्वांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम साजरा होतो. तरी आपण आता या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, सुंदर प्रास्ताविक. आपण ज्यांना आता ऐकणार आहोत वात्सल्य सुक्त, बाप आणि लेकीचं सांधणारी कविता सादरीकरण हा आपण ऐकणार आहोत. त्यांना मी विनंती करते की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि पुढील सूत्र मी अवंतीताई पटवर्धन यांच्याकडे देते. आता एकदा जर सूत्रसंचालन करणारे माईक समोर आले ना की त्यांना काय काय बोलू आणि काय काय नाही असं फक्त मी 2-3 वेळा वाचून दाखवते. अशी कशी लेखदेवा माझ्या पोटी येते, अशी कशी लेखदेवा माझ्या पोटी येते, नाव सुद्धा माझं ती इथेच टाकून जाते, नाव सुद्धा माझं ती इथेच टाकून जाते, माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते, माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते, तिच्यासाठी मी रात्र रात्र जागते, असे कसे वेगळे हे तिचे माझे नाते, असे कसे वेगळे हे मी तिचे माझे नाते, एक दिवस अचानक मोठी ती होते, बाबा तुम्ही दमला का, हळूच मला विचारते, दुसरं कोणीच विचारत नाही, फक्त मुलगी विचारते, बाबा तुम्ही दमला का, हळूच मला विचारते, बाबा तुम्ही औषध घेतले का, हळूच मला विचारते, तिच्या दूर जाण्याना कातर मी होतो, तिच्या दूर जाण्याने कातर मी होतो, हळूच हसून मला ती कुशीत घेऊन बसते, हळूच हसून ती मला कुशीत घेऊन बसते, मुलीचे व बापाचे नाते विश्वाच्या साखळीची एक कडी असते, मुलीचे व बापाचे नाते हे विश्वाच्या साखळीची एक कडी असते, सावळी आणि सुगंधाची असेच तुझे नाते असते, असेच तुझे नाते असते. धन्यवाद. मी प्रकाशजी सडेंना विनंती करते आणि अवंतीताई पटवर्धनांना विनंती करते की पुढील सूत्र तुम्ही स्वीकारावे. धन्यवाद. अगदी मनस्वी आनंद होतो तुम्हाला सगळ्यांना भेटून. हा भेटीचा योग शेवटी आज झालाच आहे आणि तोही पितृदिनाच्या निमित्ताने, नाही का अल्पांनी? हो, नक्कीच मित्र, बरोबर आहे तुझं. वात्सल्य वेल रुजवण्यासाठी आपण हा वात्सल्य सुक्तचा महाराष्ट्रभर दौरा करत आहोत. जवळपास पुणे, सोलापूर, सांगली या ठिकाणी 15 आपले दौरे नक्कीच झालेले आहेत आणि त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये तुझा उत्साह उत्तमच असतो, पण आज लातूरला आल्यापासून तिच्या उत्साहाला जास्तच उधाण आलंय असं मला वाटायला लागलंय. अर्थात अवंती म्हणजे काय, बाबाची लेखी, लेखीची कविता आणि आज कुठे आली मी माझ्या माहेरच्या अंगणामध्ये, नाही का? बरोबर. ज्या अंगणामध्ये माझ्यातली मी मला उंचत केले, उंबर केले, त्याच अंगणामध्ये आज वात्सल्य वेल रुजवण्यासाठी मी आले आणि मला वाटतं एवढं पुरेच आहे माझ्या उत्साहाला उधाण देण्यासाठी. नक्कीच नक्कीच. त्यामुळे आज सोनिया दिनो असं स्मितासाठी म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाहीये. आता कसं आहे बघ, जगण्याचं माप पाठीवरची थाप, जगण्याचं माप पाठीवरची थाप, रागवला तरी ज्याची माया अमाप तोच बाप. मग आयुष्याच्या रंगमंचावर जरी आई आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसत असली तरी सुद्धा या संपूर्ण कुटुंबाचा डोलारा सांभाळणारा जो बाबा आहे ना, तो कुठेतरी पडद्याच्या मागे असतो आणि या पडद्याच्या मागे असलेल्या मूकनायकाला पडद्याच्या पुढे किंवा सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम कवी प्रकाश जडे यांच्या लिखित वात्सल्य सुक्तनी केलंय असं मला नक्कीच वाटतंय. अर्थात वात्सल्य सुक्त, अर्थात लेकीशी काळीजबूज साधणारी बाप कविता. बाप लेकीचं हे जे अबोल तितके सुंदर असं नातं आहे ना, त्या नात्याची वीण अगदी अलवारपणे उलगडत जाणारा हा एक नितांत सुंदर असा काव्यमय प्रवास. बरोबर आहे स्मिता. आणि आज निमित्त पण योग्य करता फादर्स डेच्या निमित्ताने आज शब्दांकित साहित्य मंच आणि साहित्य भारती लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सुंदर कार्यक्रमाचा योग जुळवून आणलेला आहे.
ते आपोआपच फुलत आणि बहरत नक्कीच जाईल असं मला वाटतंय. हे जे हा जो प्रवास आहे ना आता वाचनाच्या सुट्ट्याचा तोही मोठा रंजक आहे बरं. हो, म्हणजे खरंच. सुरुवातीला हा जो प्रवास होता ना तो कवीचा एकट्याचा होता. पण कालांतराने वाचक, रसिक, श्रोते हे सगळे सहप्रवासी होत गेले. प्रवास हळूहळू पुढच्या टप्प्यावर जात असताना एक वळण असं आलं की त्या वळणावर लेखक, कवी, वाचक, रसिक हे सगळे मागे राहिले आणि उरला तो फक्त एक वत्सल पिता. आणि या वत्सल पित्याच्या मनामध्ये असणारे जे विचार आहेत ते झरझर झरझर त्यांच्या लेखणीतून कागदावरती उतरले आणि वात्सल्य सुक्त हे आपल्या समोर सादर झाले. या वात्सल्य सुक्ताचं अजून एक वैशिष्ट्य आहे स्मिता, की त्याच्यामध्ये लेखीच्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावरची कविता आहे. मग तिचं बालपण असेल, तिचं शैशव आहे, तिची भविष्याकडे जाणारी पावलं आहेत, तिची पाठवणी असेल, पाठवणीनंतर पुन्हा एकदा तिचं माहेरी परतून येणं असेल, नातवंडातला आनंद असेल, लेखीच्या आयुष्यातला प्रत्येक टप्पा या वात्सल्य सुक्तांनी सहजपणे टिकलेला आहे. आता मला वाटते आपण फार वेळ या विषयावरती न बोलता प्रत्यक्षात लेखीच्या बालपणापासूनची जी कविता आहे त्या कवितेने सुरुवात करूया. बाबाचं वात्सल्य तंतू आहे ती म्हणजे त्याची लेक. दुपट्यात गुंडाळलेली छोटीशी इंग्लिशची लेक घेऊन आई घरामध्ये आली आणि बाबाने आपोआप तिच्याकडे वत्सल अशी दृष्टी केली. बरं, विचार मनामध्ये होता की हे छोटंसं गाठोडं मला उचलता येईल का, मी कसं उचलणार आहे, काही दुखापत होणार नाही ना. आणि हा विचार करून लेकीला उचलेपर्यंत लेक स्वतःच दुडदुड धावायला लागली. आणि ही जी दुडदुड धावणारी लेक आहे ना, ती धावणारी लेक बाबांच्याकडे धावत येते, त्याच्याशी बोबडे बोल बोलते, त्याच्याशी खेळते. तिच्या खेळातला पार्टनर हा तिचा बाबा आहे. लेकीचा आवडता खेळ भातुकली आणि त्या भातुकलीचा तिचा आवडता पार्टनर म्हणजे तिचा बाबा. त्या खेळात ती छोटा छोटा खाऊ तयार करते आणि तिच्या एवढ्या हाताने तिच्या बाबाला प्रेमाचा घास भरवते. तो प्रेमाचा घास भरवताना आणखीन तो खाताना कुठेतरी बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी तरळून जातं. कारण लेकीसाठी जरी तो खेळ असला तरी बाबासाठी तिच्या भविष्याची नांदी आहे. आणि त्याच्याबरोबरच एक विचारही तरळून जातो आहे की आज एवढ्या हाताने घास भरवणारी माझी लेक भविष्यामध्ये मला नक्कीच दुरावणार आहे. आणि लेकीचं बालपण आठवून बाबा म्हणतो आहे, दुडू धावायची ती बोटाला माझ्या धरून. दुडू धावायची ती बोटाला माझ्या धरून. मध्येच म्हणायची घेणा बाबा उचलून. बोल बोबडे चिमणे ती बोलायची. बोल बोबडे चिमणे ती बोलायची. बालपण माझे डोळ्यातून डोळायचे. श्री गणेश गिरवताना तुझे बोट वळवताना. श्री गणेश गिरवताना तुझे बोट वळवताना किती वळणे आली गेली बालपणाक्षरात. लपंडाव खेळताना दाराआड ती उभी. लपंडाव खेळताना दाराआड ती उभी. निचकावून डोळे मी बहावे उगा नदी. दोरीवरून उडी तुझी गगनाला भिडायची. दोरीवरून उडी तुझी गगनाला भिडायची. आणि काळजाची धडधड माझ्या वाटायची. भातुकलीत पोळ्या सरसर उडत लागायची. भातुकलीत पोळ्या सरसर लागायची. आणि पापडीत माझ्या लाड एक ऊन फुटायची. पापडीत माझ्या लाड एक म्हणजे ही कविता ऐकल्यानंतर काय वाटतं माहिती मला, जेव्हा एका लेकीचा जन्म होतो ना त्याचबरोबर एका पित्याचाही जन्म होतो. आणि त्याच्या लेकीच्या जन्माबरोबर या विचाराचाही जन्म होतो. खरं तर किती छोटी लेख आहे, परंतु हा विचार कुठेतरी त्याच्या मनामध्ये सातत्याने असतो आहे. आणि हा विचार घेऊनच तो लेखी बरोबर असणारे त्याचा प्रत्येक क्षण. आणि कदाचित तेही कारण असं की सुरुवातीपासूनच बाबाचं थोडासा अकोला आणि अवघडलेलं असं वाटत असतं की ती दुरावणारी जाणीव असायला कुठेतरी त्यामुळे पहिल्यापासूनच थोडंसं अंतर तो दाखवत असणार नाही का. हा, नक्कीच. आणि ही जी अशा जाणीवेतना जी लेख आहे त्या लेखीबद्दल ही जाणीव बाबाला आहे ती बालवयाची तनया बाबाची मात्र खूप लढीवाळपणे वाटते. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. लेखीचा बाबा खूप आवडता असतो आणि ती त्या अतिशय लढीवाळपणे त्याच्याशी वागेल. तो कामावून आल्यानंतर त्याच्या पाठीमागे धावत जाईल, त्याच्याबरोबर खेळेल, त्याला बिलगेल आणि तिच्या
बाललीला आहेत ना, या बाललीलांनी बाबा सुखावतो आणि तिच्याशी खेळण्याचा स्वर्गीय आनंद तो घेत असतो. हा आनंद घेत असताना त्याला माहिती आहे की हे लेकीबरोबरचं किंवा लेकीच्या सहवासाचं जे सुख आहे ते क्षणिक आहे, पण तरी सुद्धा हा आनंद तो घेत आहे. आणखीन एखादा वेड्यासारखा लेक नामक मृगजळामागे सारखा धावतो आहे. धावत येऊन तिचे मिठी मारणे पाहिलं. धावत येऊन तिचे मिठी मारणे पाहिलं आणि तसे चिडून टाकले. कसे सांगावे नसते. होय, हे सुख फार दिसायचे नसते. झाडाला येते फूल, झाडाला येते फूल, रंग रूप किती वेगळे. रंग मुळातले मग शोधत राहतो पानावरचा तरुण. परत जाताना ती तिच्या घरी अबोल असते. परत जाताना ती तिच्या घरी अबोल असते. तरी वळणावर हाक मारण्याचा आभास होतो. बाबाच्या दलाली लिहिलेला असतो विरह पोळीचा. बाबाच्या ललाटी लिहिलेला असतो विरह पोळीचा. सहवासाचे दिस ठरलेले थांबत नाही काठा काढायचा. कळत नाही कुठे असतो उगम पोळीच्या नात्याचा. कळत नाही कुठे असतो उगम पोळीच्या नात्याचा. तरीही शोधत राहतो बा मृगजळा चेहरा तिचा. मृगजळा चेहरा तिचा. मृगजळ, लेक मृगजळासारखे उपमा सुद्धा इतक्या सुंदर दिल्यात ना. हा वेडा आपला तिच्या आणि हा आपला वेळा तिच्या मागे धावतोय, कारण मृगजळ आता दिसतंय नंतर नाही. आता ही जी कन्यका आहे ही उन्हात बाबाला सावलीसारखी आहे, बाबाला सुखावणारी आहे. त्याच्यासाठी सावलीचं काम करते. सावली कशीकडे पुढे मागे रेंगाळते, कधी पायापाशी घुटमळते. तशी बाबाची लेक आहे. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. हा, एकाच नाण्याच्या बरोबर. बाबासाठी कधी ती आनंदाची पहाट आहे. बरं. आनंदाची पहाटेची लेक आहे, जबाबदारीची माध्यांती आहे आणि कर्तव्याची संध्याकाळ व्यतीत करणारी. लेकीची खूप सुंदर बदलत जाणारी ही रूप आहेत. अशा या लेकीकडे पाहताना बाबा विचार करायला लागले की लेकीच्या या नात्याचा उगम नक्की आहे तरी कुठे. आणि हा बाबा विचार करत असताना स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावतोय आणि अंतरंगामध्ये डोकावताना त्याचं लक्षात येते की आपली लेक म्हणजे आपल्या अंतरंगाचं प्रतिबिंबच आहे. लेक बाबाच्या अंतरंगात उगवते. वा. लेक बाबाच्या अंतरंगात उगवते. उबदार स्पर्शाने बाबाला सुखावते. मध्याने जाताना काळजीची मुठे टाकते. पायाचंच घोटाळते सावलीसारखी आणि सावलीच होऊन जाते बाबाची. हीच का आपली लेक, बाबाला पडतो प्रश्न. हीच का आपली लेक, बाबाला पडतो प्रश्न. आणि लेक होऊन जाते तरी ती दुसऱ्या कोणाची निरर्थक करते बाबाचं जगणं. मी तिची पायातली सावली काळजाशी कवटाळून धरते, पापणीत साठवते. मी तिची पायातली सावली काळजाशी कवटाळून धरतो, पापणीत साठवतो. मावळतीला निघाला लेक दूर असली तरी तिच्या लांबलेल्या सावल्या पुन्हा पुन्हा घुमवतात आणि हळूहळू माझ्यातच विरून जातात. मावळतीला निघाल्यावर लेक दूर असली तरी तिच्या लांबलेल्या सावल्या पुन्हा पुन्हा घुमवतात आणि हळूहळू माझ्यातच विरून जातात. लेक म्हणजे सावली. लेक म्हणजे सावली तिन्ही त्रिकाळ सोबत करणारी तिच्या माझ्या आईसारखी. तिच्या माझ्या आईसारखी. लेक म्हणजे सावली आणि नंतर म्हणतात तिच्या माझ्या आईसारखी.
म्हणजे लेक ते आई एवढा प्रवास या लेकीच्या नात्यामध्ये आणि वडिलांच्या निरीक्षणातनं पूर्ण झालेला आहे. अशी एक जी लेक आहे की जी पहिल्यांदा सावलीसारखी वाटते, मग आईसारखी वाटते. बाबाला हळूच येऊन बिलगते, त्याच्याशी धुळधुळ त्याच्यामध्ये जाऊन धावत त्याच्याशी खेळते. आता त्याच्या बरोबरीने ही जबाबदाऱ्या पेलायला सक्षम देखील झाले. आणि ही जी लेक आहे ही बाबासाठी जीवाचं रान करते. तुमच्यासाठी काय पण हे जे वाक्य आहे ना, हे लेक आणि बाबाच्या बाबतीत नक्की लागू पडतं. कारण तो बाबा तिचा हिरो आहे. हो, तिचा पहिला हिरो म्हणजे तिचा बाबा आहे. आणि त्यामुळे ती बाबासाठी जीवाचं रान करायला सुद्धा तयार आहे. आवश्यकता पडली तर कधी त्याच्यासाठी तलवार होईल आणि गरज पडली तर त्याची ढाल पण होईल. दोन्ही भूमिका ती पेलू शकते. त्याच्या घरामध्ये त्याच्या सुंदर अशा निवाऱ्यामध्ये ती एखाद्या मोगऱ्याच्या सुगंधासारखी बहरून येते. गरज पडली तर त्याला वडासारखी सावली सुद्धा देते. चिंचेची पानं जशी बिरबिरत येतात ना झाडावरनं खाली, तशी त्याच्या घरामध्ये आनंदाने ती बहरते, बागडते. रुईच्या कापसासारखी हलकी फुल होऊन त्याच्या घरी आनंदाने राहते. आबोलीच्या बिया जशा पाणी टाकल्यावर तडतडतात ना, तसा गरज पडली तर बाबासाठी ती आबोलीच्या बियांसारखी तडतडते सुद्धा. आणि कुठेही राहिली ना तरी तिच्या बाबासाठी मात्र कायम झुलते. आणि म्हणूनच तर की काय कवी बाबा म्हणतोय की लेकी तशा वेड्याच असतात. लेकी तशा वेड्याच असतात. बाबाच्या अंगणात बहरून येतात, सुगंधाने दरवळतात. बाबाच्या अंगणात बहरून येतात, सुगंधाने दरवळतात. लेकी तशा वेड्याच असतात. रणरणत्या उन्हात बाबाच्या घरावर सावली धरतात. रणरणत्या उन्हात बाबाच्या घरावर सावली धरतात. आठवणचे वेचून कण पदरात सांगतात. वा, लेकी तशा वेड्याच असतात. मायेच्या चांदण्या दारात सांगतात. मायेच्या चांदण्या दारात सांगतात. प्रसंगी घरासाठी बाबा होऊन संघर्षासाठी सिद्ध असतात. लेकी कशा वेळच असतात. दूर रुजवून दुखऱ्या मुळ्या परक्याच्या अंगणात फुलताना दिसतात. दूर रुजवून दुखऱ्या मुळ्या परक्याच्या अंगणात फुलताना दिसतात. पण बाबाच्या अंगणासाठी मात्र मुकाट्याने झुरताना दिसतात. मुकाट्याने झुरताना दिसतात. कारण लेकी तशा वेड्याच असतात. खरंच या लेकीनं म्हणजे ठार वेड्या आहेत बरं का. खरंच म्हणजे कधी अकल्पित बरसणारी सर होतात, अवचित बरसतात. हो, तर कधी घनघोर श्रावण, कधी दग्ध चांदणं अंधारात प्रकाश पेरत जाणारा, तर कधी नुसताच प्राजक्त सरा गंध पेरत जाणारा, कधी घोंगावणारं वादळ, तर कधी अल्लड होणार वादळ. आणि म्हणूनच बाबा म्हणतोय लेकी तशा वेड्याच असतात. अशीही बाबासाठी वेड्या असलेल्या लेकी आहेत ना, आयुष्याच्या एका टप्प्यावरती वार्धक्याकडे झुकलेला त्यांचा जो पिता आहे ना, त्याची मनोमन काळजी त्या करायला म्हणजे आईच्या भूमिकेत. आता आईच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा लहानपणी लेकीला बाबाचा प्रेमळ धाक होता. आता मात्र परिस्थिती बदलली. लेक बाबाला धाक देते. त्याच्यामध्ये प्रेम आहे, काळजी आहे, एक ओढ आहे की आता वार्धक्याकडे झुकलेला जो पिता आहे त्याची तब्येत उत्तम राहावी, त्यांनी स्वतःला व्यवस्थित जपून राहावं. कारण तिचं सगळं लक्ष बाबाकडे आहे. तिचं विश्वास त्याचं विश्व त्याची लेखच. बरोबर आहे. आणखी त्यामुळे लहानपणी बाबांनी लेकीला धाक दाखवला. आता या वयात लेक बाबाला धाक दाखवते आहे. जेव्हा आपण लहान वयात असतो बाबा रागवतो तेव्हा आपण थोडंसं खट्टू हो म्हणजे काय आहे की सावकाशचा बाई मला काळजी वाटते, रोज रोज त्याच सूचना असं आपल्याला वाटत असतं. काय बरोबर आहे. पण ज्या वेळेला लेकी बाबाला या सूचना देतात ना, त्यावेळेला बाबाला मात्र अजिबात असं वाटत नाही बरं का, की उलट त्याच्यामधनं लेक माझ्यावर किती प्रेम करते, किती काळजी आहे लेकीला. आज औषध घेतलं का, फिरायला गेलं का, किंवा अजूनही काही असेल, बाबाचे छंद ती जोपासण्याचा प्रयत्न करते. आणि त्या ह्याच्यामधनं खरंच लेकी बाबावरती किती प्रेम करतात हे दिसून येतं. म्हणून मला एक छान वाक्य आठवतंय स्मिता. बापाचा धाक असला की घराची प्रगती निश्चित आहे. बरं, बापाचा धाक असला की घराची प्रगती निश्चित आहे. आणि लेकीचा धाक बापाला असला की त्याचं वार्धक्य सुरक्षित आहे. त्याचं वार्धक्य सुरक्षित. आणि असाच धाक मला वाटतं इथे बसलेल्या बाबांना त्यांची लेख नक्की दाखवत असते. आणि इथल्या लेकी पण बाबांना असा धाक नक्कीच देत असते. ही कविता ऐकल्यानंतर छोटीशी चिमुरडी असते. मला खूप कौतुक वाटलं बाबासोबत ती लेख आलेली आहे. जरी ती माझी लेक आहे, जरी ती माझी लेक आहे, तरी खरंच
मला तिचा धाक आहे, मला तिचा धाक आहे. बाबा रात्री नाही जागायचं, तिचा मला आदेश आहे. बाबा रात्री नाही जागायचं, तिचा मला आदेश आहे. तरी तिला डोळ्यात साठवत मी झोपेच्या अधीन आहे. जरी ती माझी लेक आहे तरी खरंच मला तिचा धाक आहे. बाबा गोड नाही खायचं, गोडीतच सांगते तिला. बाबा गोड नाही खायचं, गोडीतच सांगते ती. तरी तिच्या प्रेमळ शब्दांनी साखर माझी वाढतेच आहे. जरी ती माझी लेक आहे तरी खरंच मला तिचा धाक आहे. बाबा एकटे नाही बाहेर जायचं, तिची असते सक्त ताकीद. बाबा एकटे नाही बाहेर जायचं, तिची असते सक्त ताकीद. तरी मी भटकतच असतो एकटाच तिच्या आठवणीत. लेकी तुझे सर्व आदेश शिरसावंत आहे. सपशेल शरणागती बाबाची नक्कीच नक्कीच. लेकी तुझे सर्व आदेश शिरसावंत आहे. तुझ्यामुळेच ग बालपण माझं परतून आलं आहे. जरी तू लेक माझी तरी खरंच मला तुझा धाक आहे, मला तुझा धाक आहे. वा खूप छान. आता खरं बघ डॉक्टर शुगर होण्याची बरीच वेगवेगळी कारणं सांगतात. अजून एक कारण आहे, लेक जर बाबांशी गोड बोलत असेल तरी बाबांची शुगर वाढते. आता त्याच्यावरती रेमेडी लेकीला आणि बाबाला शोधावी लागणार आहे. हो, कारण या रेमेडीला त्याच्या डॉक्टरकडे औषध नक्की नसणार आहे. मग अशी बाबाची आवडती लेक आहे. पण एक महत्वाची गोष्ट आहे की बाबाची जी सावली असली, बाबाच्या अंतरंगाचं प्रतिबिंब जरी असली तरी ती उपवास झाल्यानंतर लेकीची पाठवणी मात्र बाबाला योग्य वेळेला योग्य ठिकाणी ही करावीच लागते. आणि बाबाच्या आयुष्यातला माझ्या आईनी हा अत्यंत भावविभोर असा प्रसंग असावा. या प्रसंगामध्ये तिला तिचं घर किंवा तिचा जोडीदार मिळाल्याचा आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर आज बाबाचं घर रिक्त होणार आहे ही सल सुद्धा त्याच्या मनामध्ये कुठेतरी राहते आहे. त्याचं घर जे आतापर्यंत आनंदाने फुललेलं होतं, आज त्या घरातला थोडासा आनंद कमी होणार आहे. आणि ते आनंद प्रामुख्याने लेकीमुळे होता. आज तिचा जीवनाचा जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू असलेला बाबा थोडासा तिच्या परीघा बाहेर जाणार आहे, कारण तिचा जोडीदार तिला आता मिळालेला आहे. बाबाच्या जगण्याचा अर्थच त्याची लेक आहे. आणि त्यामुळेच तिच्या पाठवणीनंतर बाबाची होणारी जी अवस्था आहे ती अवस्था दर्शवणारी अत्यंत भावस्पर्शी अशी पुढची ही कविता आहे. लेकी ही हरवतात जगण्याचे संदर्भ. कागदावर नुसत्या चोळी उलगडतात निरर्थक आयुष्यासाठी. लेक गेली ही रुसते अवघे, भिंती लावून घेतात कवाडे, पण अंधारात बुडवून टाकतात जग. लेकीच्या वात्सल्य स्पर्शाने मनात फुलणारा मोह गवळी झाला. न फुलता न भरवता निष्पर्ण होते वायू. लेक गेल्यावर सतार उघड्या खिडकीतूनही येत नाही. लेक गेल्यावर सतार उघड्या खिडकीतूनही येत नाही ऊन. पण माझ्या अस्तित्वाची नाही सापडत मलाच खूण. लेक गेल्यावर माहीत आहे उगवतो का दिवस, का तमच असते सूर्याच्या पांथीवर विरोध. लेक गेल्यावर बदलते ऋतूचक्र. लेक गेल्यावर बदलते ऋतुचक्र. ऐन उन्हाळ्यात पडतो पाऊस, पण कडाक्याच्या थंडीत
श्वासातून जळजळते तरीही येईल पुन्हा माहेराला एक दिस हीच आस येईल पुन्हा माहेराला एक दिस हीच आस त्यासाठी बापाचा निर्धाराने चालू असतो श्वास चालू असतो श्वास चालू असतो श्वास खरंच मला वाटतं या कविता ऐकल्यानंतर ना प्रत्येक लेखीच्या लक्षात येत असेल की आपल्या पाठवणीच्या वेळेला आपल्या वडिलांची मानसिक अवस्था काय झाली असेल हां की आपल्याला वाटत असतं आई समोर उभी असते आपण रडत असतो तिचे अश्रू आपल्या बरोबर आणि त्याच वेळेस आपण म्हणतो की हा बाबा कुठे राहिला आताही काम करत बसलाय माझ्या पाठीवरचा क्षण पण जर आपण थोडंसं किलकिल्या नजरेनं आजूबाजूला पाहिलं ना तर लक्षात येईल कुठेतरी कोपऱ्यात एकटाच भरून आतल्या धायबोकडून तो रडत असतो हो बरोबर आहे. कारणच मी मला असं वाटतं की असं होत असावं की हा बाबा आहे पुरुषासारखा पुरुष आहे त्याने रडायची काय गरज आहे. हो आणि त्यामुळे हे जे सामाजिक बंधन आहे किंवा मानसिक बंधन आहे त्यामुळे एखाद वेळेला त्याला मुलीच्या पाठवण्याच्या हो. वेळेला अश्रू सुद्धा ढाळता येत नसावे. तू सिनेमा बघतेस? आता हे काय मध्येच हो आता सुट्टी होती ना आपल्याला शाळांना सिनेमा बघायला वेळ होता पण कशासाठी आलोय आपण? हा मग तेच म्हणते की मी आता या कालखंडामध्ये जुने सिनेमा पाहिले. बरं अंदाजे 1950 सालचा पुढचं पाऊल नावाचा एक चित्रपट मी पाहिला. पण आता हे चित्रपटाचं काय आहे ना आई अच्छा ठीक आहे सांग हा जो चित्रपट आहे या चित्रपटामध्ये स्टारकास्ट तशी जुनी आहे पण सगळं एकदम ताकदीचे अभिनय. बरं. मग त्याच्यामध्ये यशवंत दत्त होते, आशालता वाबगावकर होत्या, निळू फुले होते बरं. आणि मानसी मागीकर होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निळू फुलेंनी लेकीच्या गरीब गावाची भूमिका केली होती. काय बोलतेस? इतकी सुंदर भूमिका वठवली होती माहितीये का? निळू फुले आणि गरीब निळू बाबा. फुले आणि गरीब बाबा. हो खरंच त्याच चित्रपटातला एक प्रसंग आहे की त्यांची लेक ती मानसी मागीकर झाली. तिचं लग्न झालेलं असतं आणि लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा वडील तिला तिच्या सासरी भेटायला जातात. सासरी भेटायला गेल्यानंतर एक हॉल घेतलाय त्यांचा. हॉलच्या दारामध्ये वडील उभे आहेत, स्वयंपाकघराच्या दारामध्ये लेक उभी आहे. बरं आणि वडिलांना पाहिल्यावर इतका आनंद त्या लेकीला होतो ना ते त्या हातातलं सगळं टाकून धावत जाऊन ती वडिलांना मिठी मारणार. तिथे जवळ गेल्यावरती ताबडतोब सासूचा मागून तिला आवाज येतो, अगं जनाची नाही मनाची तरी लाज आहे का तुला? आणि ब्रेक लागल्यासारखी ती तिथे थांबते. म्हणजे मनातली जी उर्मी आहे की आपण जाऊन प्रेमाने आपल्या वडिलांना मिठी मारावी त्याला सुद्धा सामाजिक बंधन आहे. आलं लक्ष हा बघ म्हणून तुला विचारलं तू सिनेमा पाहिलास का? आणि हे जे सामाजिक बंधन आहे ना या सामाजिक बंधनाला किंवा या विचाराला एक चपरा किंवा अत्यंत सुंदर असं उत्तर पुढच्या कवितेतनं कवीने मला दिलंय असं वाटतंय. म्हणूनच तुला विचारलं चित्रपट पाहतेस का? खरंच अतिशय छान कविता आहे. म्हणजे आतापर्यंत थोड्या हलक्या फुलक्या काही थोड्या इमोशनल पण ती थोडीशी विचार करायला लावणारी कविता आहे. 21 शतक आपण सगळे म्हणतो पण आजही लेकीनं बाबाला आलिंगन द्यावं का आणि समाज कसा पाहतो तर खूप सुंदर अशी कविता आहे. बापाच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या लेकीनं ऐका ना बापाच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या लेकीनं बापाला माहेरी आल्यावर द्यावं का आलिंगन कारण लेक शेवटी बाईच असते पण बाबाला दिसते फक्त आणि फक्त लेकीची उत्कटता तिची भाववेडी स्पंदन आणि सळसळतीची बाबाला दिसते लेकीची फक्त आणि फक्त उत्कटता तिची भाववेडी स्पंदन सळसळतीची लेकीचं बाईपण कळायला त्याचं पुरुषत्व जागेच कुठे असतं लेकीचं बाईपण कळायला त्याचं पुरुषत्व जागच कुठे असतं लेक झाली की पुरुषाची होते माय लेक झाली की पुरुषाची होते माय वात्सल्य नजरेनच लेकीला न्हाऊ घालते वात्सल्य नजरेनच लेकीला न्हाऊ घालते बाप लेकीला समजणारी एक मोठी भाषा असते स्निग्धाळी काळजाच्या स्पंदनांनी गहिवरली ओली नजर आणि आश्वासक स्पर्शातील एक भावना निरंतर चिरंतन निरंतर चिरंतन
आता ही कविता खरंच तुम्हाला म्हणालीच ना की अरे पुरुषासारखा पुरुष असून रडतोस का. तर आपण ती अशा कविता आपण सादर करतो म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी करतो आणि मला वाटतं थोडंसं आपल्याला पहिल्यांदा वाटतं की खेड्यात किंवा तालुका ठिकाणी या कविता कशा आहेत पण मला वाटतं तिथे जास्त रिस्पॉन्स येतात या कवितेला. समाज प्रबोधन याच्यात नाही कविता. आणि ते म्हणतात ना अरे पुरुषासारखा पुरुष असून रडतोस काय. तर मला आता या कवितेच्या माध्यमातून असं म्हणावं असं वाटतंय ना की पुरुषासारखा पुरुष असलास तरी तू ही बाबच आहेस की रे लेकीचा. आई एवढाच तुझाही अंश आहे ना ती. सोसत असेल रे ती कळा लेकीसाठी पण तू ती सोसतोयस ना झळा आयुष्यभर तुझ्या सुखासाठी. बस कर ना आता आपल्यात पाजवायचं किती दिवस. सोडून दे तुझी ही पुस्तक येऊ दे भरून तुझाही आभार आणि बरंच घनघोर बिनधास्त अगदी अगदी बिनधास्त. होऊ दे कचरा या सगळ्या रूढी परंपराचा. एकदा वाहून गेलं ना मग पहा त्या नितळ पाण्यामध्ये डोकं तुझंच प्रतिबिंब दिसेल तुझ्या लेकीमध्ये. आता सोड हा खड्डा फाड हा मुखवटा जा धावत आणि मार घट्ट मिठी तुझ्या लेकीला. आई जेव्हा डोक्यात गुंडाळून पहिल्यांदा आणली होती ना तुझ्यासमोर तेव्हा मारली होतीस ना मिठी अगदी तशीच. वा, खूप सुंदर. कारण लेकीच्या जन्मानंतर पुरुषाची माय होते. खरं तिची वाक्यरचना आहे तेच अत्यंत सुंदर असं. त्यामुळे आता म्हणायचं अरे रड. हा खरंच आहे बाबांनी रडायला काही हरकत नाही. या कवितांनीच हे सांगितलंय. आता आज स्मिता माहेरी आहे त्यामुळे माहेर म्हणजे काय हे स्मिताला वेगळं सांगायची काही गरज नाहीये. तप्त मनावर तुमचं दिवस नक्कीच म्हणजे मान आहे सासू सासरे समोर आहे. असू दे ना काही हरकत नाही पण सासू सासऱ्यांकडे पण तिचं माहेर आहे हे मी स्वतः पाहते. मग माहेर म्हणजे काय तर स्त्री मनाचा एक हळवा कोपरा. कोणत्याही वयाच्या स्त्रीला माहेरी जायचं म्हटलं की आनंद होतो. स्त्री मनाचा एक हळवा कोपरा आहे. असंख्य आठवणींची कुपी त्याच्यामध्ये दडलेली आहे आणि मायेचा ओलावा आणि प्रेमाची ऊब आहे ते माहेर आहे. मग ही जी बाबाची लेक आहे बाबाने तिची पाठवणी केली आणि ती पुन्हा एकदा माहेरी परतून येणार आहे. ती परतून येण्याच्या दिवसाची बाबा वाट पाहतोय. बाबाला जेव्हा कळतं लेक माहेरी येणार आहे त्यावेळेला त्याचा आनंद द्विगुणित होतो. मनाचा प्राजक्त फुलून येतो आणि लेकीची अतिशय डोळ्याची अक्षरशः पाखरं करून तो वाट बघत असतो. एक माझा अनुभव सांगते. मी माहेरी जायचे त्यावेळेला माझे बाबा देखील माझी वाट बघायचे. घरापासून कोपऱ्यापर्यंत एक मी येईपर्यंत 10 ते 12 त्यांचे हेलपाटे व्हायचे. माहिती असायचं सकाळी 6ची गाडी निघाली 12 साडेबारा पर्यंत येईल रिक्षा मिळून घरी यायला 1 वाजणार आहे तरी 10 वाजल्यापासून एक 6 ते 7 हेलपाटे व्हायचे की कोपऱ्यावरचे दुकानदार सुद्धा म्हणायचे काका लेक येणार आहे का तुमची. नाही सकाळपासून 10 हेलपाटे झाले. म्हणजे जेवढी ओढ लेकीला आहे ना तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त ओढ लेकीची माहेरी येण्याची बाबाला आहे. आणि लेक माहेरी येते आल्यानंतर क्वचित अडखळते बावरते आणि त्यावेळेला मात्र बाबा मनात विचार करायला लागतो की अगं हे तुझंच घर आहे आणि तू कशी काय विसरली. हे असं होतं पण हो नक्कीच वर्ष एका घरात राहिलेलं असतं आणि महिन्यामध्ये ते घर आपल्याला बदलल्यानंतर आपल्याला चौघड झाल्यासारखं वाटतं. चहा साखरेचे डबे म्हणजे आपल्याला सापडत नाही. आणि हा पण प्रत्येक लेकीने अनुभव घेतलाय की आपणच उलट घरी गेलो होतो ती बशी कुठे ठेवू दे. तरी माहिती आहे आपल्याला की बशी कुठे ठेवायची आणि लेकीची मनाची चलबिचल आहे ते पाहिल्यानंतर बाबा म्हणतो लेकी तू तुझंच घर विसरलीस. ऐकूया तर अशाच आशयाची पुढची कविता. तू माहेरी आलीस की चैतन्यानं भरतं. तू माहेरी आलीस की चैतन्यानं भरतं घर. अंगणात बहरला पारिजात तप्तप पायघडा लागली. घरादारात उजळतो मनात प्रकाश. घरादारात उजळतो मनात प्रकाश आणि खिडकीतून उतरतं निळनिळा आभाळ. तू मात्र उंबऱ्यातच अडकतस नव्या घरात आल्यासारखं. चहाची कब्बाची कुठे ठेवू म्हणून बावरतस आणि शोधत राहतेस बालपणीच्या ओळखीच्या अनोळखी पाऊल खुणा. पोरी तू तुझंच काय विसरलीस. बदललं तर काहीच नाही. फक्त या घराने कित्येक दिवसात ऐकलं नाही तुझ्या हसण्याचा आनंद. झुळझुळला नाही घरात अलीकडे आनंद नाही. ना घराने ऐकली तुझ्या ओठांवरची
आलीस घरही गजबजलं, थोडं गडबड आठवणी, वेलीचे चुले चुले, दोनच दिसांनी उतरलीस तू चुल्यावर, पदराने पुसलेस डोळे आणि निर्धार आणि धरलीस वाट परतीची. हंगामी पक्षी करतात म्हणे स्थळात शेकडो मैलावर दूर. हंगामी पक्षी करतात म्हणे स्थलांतर शेकडो मैलावर दूर. बाबाचं बेट एकाकी त्याच्याच तुरुंग डोळा वाहून जातो, वाहून जातो, वाहून जातो. वा, खूपच सुंदर. आणि जेवढे सगळे जण आजूबाजूला असून सुद्धा लेक गावाला गेल्यावरती पुन्हा एकदा बाप एकाकी बेटासारखा होतो आणि लेक स्थलांतरित पक्षी आहे. तर ते सरांनी जे म्हणतात कवितेत की लेख म्हणजे काय तर उंबराचं फुल आहे, बरोबर फुल आहे. खरंच आहे, खरंच आहे. अशा अनेक कविता आहेत की त्याचा अतिशय निवडक अशा कविता आम्ही तुमच्यासमोर सादर करतो. या वाचनाच्या सुट्ट्यामध्ये अत्यंत अर्थपूर्ण आणि अत्यंत सुंदर अशा जवळपास 52 कविता आपल्याला वाचायला मिळत आहेत. त्याच्यातल्या अगदी सिलेक्टेड कविता आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. लेक माहेरी आली. माहेरी आल्यावरती लेकीचं मुख्य काम काय असतं माहिती आहे आपल्याला? गप्पा मारणं. पोटभर गप्पा मारायच्या, प्रत्येकाशी वेगवेगळा वेळ घेऊन गप्पा मारायच्या. आईशी गप्पा त्या सगळ्या संसारिक आणि किचनमध्ये हो. आईशी गप्पा संसारिक, आईशी नुसते किंवा गप्पा टप्पा. बाबाकडे मात्र आधाराचा गप्पा. तिचं भविष्य काय, आता ती काय करणार आहे, काय करायचा विचार आहे. आधाराचा गप्पा बाबाकडे. आईशी संसारिक हितगुज, काय केलं पाहिजे, कुठे ऍडजस्ट केलं पाहिजे, काय करायला पाहिजे, सगळं ऐकतं. आणि बाबाकडे मात्र नवीन गोष्टींकडे आगेकूच. नवीन काय करायचं असेल ना की पहिल्यांदा प्लॅन बाबाला सांगितला जातो. बाबांकडनं अप्रुव्हमेंट आल्यावरती मग ते आईकडे येतं. तोपर्यंत नाही. माझ्या लेकीचा मला अनुभव आहे. ब्रँडेड काही हवं असलं की ते बाबांकडे असतं, आईला माहिती पण नसतं. दोघांची गुपचूप खरेदी झाल्यानंतर मग ते आईला कळतं की दोघांनी पण अशी खरेदी केली आहे. त्यामुळे बाबाचं आणि लेकीचं जे वेगळं जग आहे ना त्याच्यामध्ये काही काही वेळेला आईला सुद्धा खरंच जागा नसते. बाबांशी बोलताना बाबाला मात्र लेकीचं सुजाणत्व, तिची प्रगल्भता या सगळ्या गोष्टी जाणून येत आहेत. बाबा अगदी पहिला शब्दलेख बोलायला लागल्यापासून तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज मात्र ती सुजाणे, प्रगल्भ आहे. आणि एवढ्या गप्पा झाल्यानंतर बाबा साहित्य भंडारीचा वारकरी असल्यामुळे आपोआप लेख त्या याच्यावरती चर्चा करायला लागते. आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर त्यांना शब्दांची देखील गरज पडत नाही. निशब्दपणे एकमेकांच्या भावना ते समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा लेक किचनमधून आईशी गप्पा मारून बाहेर येऊन बाबाशी गप्पा मारायला बसते तेव्हा. किचनमधून आईशी कानगोष्टी करून ती हॉलमध्ये माझ्या समोर खुर्ची ओढून बसली. कसे आहात बाबा? फिरायला जाता ना नियमित? आणि हो, औषधही घेत जा वेळेवर. बरं, नवीन काय वाचलं, काय लिहिलं? मी तिचा हात हाती घेतला. तळव्यावरून हळूवार फिरवलं. रोज फिरायला जाते तुझ्या गावाकडच्या रस्त्यावर. आठवणीचे तुझ्या डोस घेऊन मनाला उभारी देतो. नवीन काय वाचलं? वाच माझ्या डोळ्यात. नवं लिहिलं तेच लिहितोय तुझ्या हातावर. बुलबुला होणारा तळवा हळूवार मागे घेतली म्हणाली. बाबा, हे तर माझंच नाव. कशी आहेस तू? बाबा, मी सुखी, छान आहे. तुम्ही कसे? अभी तो मैं जवान हूं. गाता गाता मी अचानक म्हणाले, खरं सांग, हे माझी शपथ. लेकीनं बाबाच्या पायावर डोकं ठेवलं. दोन्ही चेहऱ्यांवरचं वळत होतं. बाबाच्या बोटात बोट गुंफून हात तिने काळजाशी घट्ट धरला. हात तिने काळजाशी घट्ट धरला. मौनातून संवाद साधून होतो. एका संवादाची गरजच पडत स्पर्शातून. पण त्या दोघांची मनं एकमेकांना समजतात, त्यामुळे बोलच पाहिजे असं काही नाही.
अत्यंत सुंदर असा मौनात्मक संवाद देखील हे दोघं जण साधू शकतात. मग अशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आईच्या डोळ्यातले अश्रू दिसतात, वडिलांच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाही, कारण त्यांचा जो कणखर चेहऱ्याचा मुखवटा आहे त्याच्या पाठीमागे असलेलं त्यांचं जे वत्सल मन आहे ते वत्सल मन कोणाला दिसत नाही. लेखीची पाठवणी केल्यानंतर तिच्या आठवणींचा पाऊस वडिलांच्या मनामध्ये सातत्याने कोसळत असतो. त्यांना आठवतंय तिचं खळाळून हसणं, तिची भविष्याकडे असणारी ओढ, घरातील तिचा अत्यंत हलका फुलका सुंदर असा वावर, आणि या सगळ्या गोष्टी आठवत असताना लेखीच्या पाठवणीने खिन्न झालेल्या बाबाच्या मनाला नातीच्या रूपाने पुन्हा एकदा आनंद मिळालाय. आता नात परत येणार आहे आणि नातीचं जे बालपण आहे त्या बालपणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लेखीचं बालपण त्या बाबाला अनुभवायला मिळणार आहे. त्यात लेकीची लेख म्हटल्यावर लेखीची लेख आहे, विरहाची साय आहे, आणि बाबा आनंदित तर झालाय, आणि लेखीचा जे विरह आहे ना तो लेखीचा विरह, ते जे क्षण होते ते आता त्याच्यासाठी मोदपूर्ण असे क्षण झालेले आहेत. तुझ्या पाठवणीनंतर संततधार कोसळत होता पाऊस. तुझ्या पाठवणीनंतर संततधार कोसळत होता पाऊस. तू गेलीस, पण तुझा हात फिरायचा त्या घराचा कोपरा कोपरा झाला होता. रात्री अपरात्री आई दचकून उठायची. रात्री अपरात्री आई दचकून उठायची. मी जाणच असेच, डोळ्यांना पापडीचा पाणी घाल. पुढे तुझ्या लेकीच्या पाळण्याला झोका देताना लक्षात आलं, दूर गेलेला काळाचा झोका परत येतो आपल्याकडेच. तुझ्याकडे चोरून पाहत मी नातीला उचलून छातीशी धरलं आणि घेतले 2 गोड पापे. तुझ्याकडे चोरून पाहत मी नातीला उचलून छातीशी धरलं आणि घेतले 2 गोड पापे. तिरक्या डोळ्यांनी पाहत तू म्हणाली हसून, तिरक्या डोळ्यांनी पाहत तू म्हणाली हसून, धन परक्याचं असलं तरी पाकळीच्या पाकळीतून आलंय उमलून. धन परक्याचं असलं तरी पाकळीच्या पाकळीतून आलंय उमलून. पाळण्याला झोका देत बराच वेळ मीच मला चोचवत होतो, मीच मला चोचवत होतो. आता या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अजून एक उपमा सापडली नातवंडासाठी. दुधावरची साय तर आपण म्हणत होतो, आता त्याला पाकळीच्या पाकळीतून उमलून आलेलं असंही नातवंडाला आपण म्हणू शकतो. तो खूप छान उपमा आहे याला. पाकळीचं फूल, फुलाची पाकळी, पाकळीच्या पाकळीतून आलेलं. खूप सुंदर अशा उपमा बऱ्याच कवितांच्या माध्यमातून आपल्याला या पुस्तकातनं वाचायला मिळतात. आता ही जी लेख आहे ना, ती लेख तिची प्रत्येक भावना व्यक्त करू शकते. बाबाचा विचार, बाबा म्हणतात लेकीला प्रत्येक भावना व्यक्त करता येते. हवं असतं तेव्हा हसता येतं, हवं असतं तेव्हा रडता येतं, हवं असतं तेव्हा भांडता येतं, चिडता येतं, कधी कधी हुडता सुद्धा येतं. पण सर्व प्रकारच्या भावना ती व्यक्त करू शकते. त्यामुळे बाबा म्हणतात लेकीचं तसं बरं असतं. पण बाबाचंही तसं बरंच म्हणता येईल, कारण लेख जशी राहते आहे ते पाहून बाबाही म्हणतो माझंही तसं बरंच आहे. लेकीचं तसं बरं असतं. बरं तसं पहा, लेकीचं तसं बरं असतं, तिला बापावर चिडता येतं. लेकीचं तसं बरं असतं, तिला बापावर चिडता येतं. बापाचंही तसं बरंच असतं, उगाच चिडलेली लेक पाहून हसता येतं. लेकीचं तसं बरं असतं, तिला आतल्यात कुडता येतं. लेकीचं तसं बरं असतं, तिला आतल्यात कुडता येतं. बापाचंही तसं बरंच असतं, भूकच नाही आज मला सांगता येतं. लेकीचं तसं बरं असतं म्हणजे कसं, जसं आहे तसं नांदता येईल. बरोबर आहे. लेकीचं तसं बरं असतं, जसं आहे तसं नांदता येतं. बापाचंही तसं बरंच असतं,
दगड ठेवून काळजावर जगता येतं. लेकीचं तसं बरं असतं. म्हणजे कसं, तिला कधीही रडता येईल. बरोबर ना? लेकीचं तसं बरं असतं, तिला कधीही रडता येतं. आणि बापाचंही तसं बरंच असतं. त्याला चिंतेच्या चिंतेत जळता येतं. आता बाबा ना लेकीचं अतिशय बारकाईने निरीक्षण करत असतो. खूप बारीक निरीक्षण करताना तो काय म्हणतो, बाबाला ही लेक विविध रूपांमध्ये दिसते. अगदी लहान असताना बालभावाची तनया आहे असं त्याला वाटतं. थोडी मोठी झाल्यानंतर तिचा सुस्वभाव पाहिल्यानंतर ती त्याला सगुणा भासते. जर ती उत्तम सुग्रास रांधणारी असेल तर ती अन्नपूर्णेच्या रूपात येईल. गरज पडली तर ती कालीचं रूप सुद्धा धारण करते. जर ती ज्ञानदान करत असेल तर तिचं सरस्वतीचं रूप आहे. आणि कर्तव्य तत्पर असेल तर ती वनिता आहे. अशी एवढी रूप पाहून सुद्धा बाबा म्हणतो आहे की माझी लेक नक्की कशी आहे हे मलाच कळत नाही. तशी कळत नाही बाबाला कधी लेक. तशी कळत नाही बाबाला कधी लेक. कधी अशी कधी तशी रूपात भेटते अनेक. कधी अशी कधी तशी रूपात भेटते अनेक. कधी लेकरू होऊन अंगा खांद्यावर चढते. कधी लेकरू होऊन अंगा खांद्यावर चढते. पदर बांधून कधी आघाड्या साऱ्या लढते. हरणीसारखी वावरते, वाघिणीसारखी गुरगुरते. हरणीसारखी वावरते, वाघिणीसारखी गुरगुरते. धावा धाव करून दिसाची लेकरासाठी वापरते. माहेरी ती ताई असते, शाळेतली ती बाई असते. माहेरी ती ताई असते, शाळेतली ती बाई असते. विठ्ठलाची रखुमाई असते. दोन्ही घरच्या संसारातील वात्सल्य सिंधू आई असते. वात्सल्य सिंधू आई असते. आणि एवढी रूप लेकीची पाहून सुद्धा लेकी बाप म्हणतोय तशी कळत नाही बाबाला कधी लेक. कधी अशी कधी तशी रूपात भेटते. मला वाटतं आईपेक्षा जास्त बाबा लेकीला ओळखतो नाही का? अशा मगाशीच म्हटल्याप्रमाणे अनेक कविता आहे वात्सल्य सूक्तमध्ये. 52 कविता आहेत. खरं तर प्रत्यक्षात सरांनी 75च्या आसपास कविता लिहिल्या आहेत. त्याच्यातील 52 कविता घेऊन वात्सल्य सूक्त हे पुस्तक तयार केलं आणि त्याच्यातल्या निवडक कविता आम्ही तुमच्या समोर आता सादर केलेल्या आहेत. पण कितीही कविता उत्तम असल्या ना तरी चांगल्या गोष्टीला कधीतरी अंत हा असतोच. त्यामुळे कुठेतरी थांबावं हे आपल्याला लागतंच. त्यामुळे आता आपण ह्या काव्यप्रवासाच्या विरामाकडे वळूया. विराम घेण्याची आपली मराठी वाङ्मयाची पद्धत आहे. पसायदानाने आपण नेहमी विराम घेतो. पसायदान म्हणजे हाताचा पसा पसरून मागितलेलं जे दान आहे, या विश्वकर्त्याकडे मागितलेलं दान. पण ते स्वार्थी दान नाही, स्वतःसाठी मागितलेलं नाही, तर सगळ्यांसाठी संपूर्ण विश्वासाठी मागितलेलं दान म्हणजे पसायदान. मग हे जे पसायदान आहे ते साहित्य पसायदान आहे. एका बाबाने त्याच्या साहित्यिक लेखीसाठी या वाङ्मय देवतेकडे त्याच्या हाताचा पसा पसरून मागितलेलं हे दान आहे. बरं, दान तरी काय मागितलंय? कारण बाबा साहित्य मंडळीचा वारकरी आहे. लेखही त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करते. बाबा म्हणतोय की माझ्या लेखीचं वाङ्मय क्षेत्र सतत बहरत राहू दे. तिची लेखणी अग्रेसर असावी, पण तिच्या लेखणीमध्ये कायम रुजुता असावी. तिची जी लेखणी आहे ती विहंग असावी आणि सर्व साहित्य क्षेत्र ती विहरून यावी. तिच्या शब्दामध्ये दामिनीचा लखलखाट असावा, परंतु ज्ञानदेवांची रुजुता नक्की असावी. तिच्या हातावर उमटलेली जी वाङ्मय रेषा आहे ती वाङ्मय रेषा अशीच प्रकाशित होत राहावी, असं हे साहित्य पसायदान या बाबाने आपल्या लेखीसाठी मागितलेलं आहे. एक वैशिष्ट्य असं आहे, हा जो बाबा आहे ना, तू म्हटल्याप्रमाणे साहित्य पंढरीचा वारकरी, त्यांनी फक्त आपल्या लेखीसाठी लिहिलेलं हे पसायदान नाहीये. मला अभिमानाने सांगा वाटतं, तर साहित्य क्षेत्रामध्ये अनेक लेखी आहेत या बाबाच्या, ज्यांची हातं लिहिती आहेत, वाणी ओघवती आहे, त्या सगळ्या लेखींसाठी मागितलेलं हे पसायदान आहे. आणि हे जे लेखन आहे म्हणजे ज्या लेखी लिहित आहेत त्यांची लेखणी असेल किंवा त्यांच्या वक्तृत्वाची जी धार असेल ती याच बाबांनी दिलेली आहे.
त्यांनीच त्यांच्या लेखनाला प्रवृत्त केलेलं आहे. त्यांना साहित्य साहित्य म्हणजे ही कल्पनाच खूप सुंदर आहे साहित्य पसायदान. सहसा मुलीसाठी काय हवं, एक 2 मजली बंगला हवा बंगला आहे, पाहिजे, बंगल्यासमोर गाडी गाडी हवी आहे, शेती हवी आहे. पण हा बाबा काय म्हणतोय, अरे मी तिला सक्षम बनवलंय, तेवढं मी तिला स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे, ती ठामपणे उभी आहे. ते ती कमवेलच हो, पण माझ्या लेकीला काय हवं आहे, तर शारदेचं अंगण माझ्या लेकीसाठी हवं. आणि म्हणून त्यासाठी मागितलेलं हे साहित्य पसायदान. आणि हे जे वाचलेले सुक्त हे पुस्तक आहे ना, त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये बरंच काम केलेलं आहे. मंगळवेढ्यातले डॉक्टर शिर्के दाम्पत्य आहेत, त्यांनी जवळपास 100पेक्षा जास्त पुस्तकं घेतलेत. त्यांच्या दवाखान्यामध्ये जन्माला ज्या येणाऱ्या मुली आहेत ना, त्यांच्या वडिलांना भेट म्हणून हे पुस्तक देतात की नक्की बाबा आणि लेक यांचं नातं कसं आहे आणि बाबा कसा असतो हे त्या नवीन पिता झालेल्यांना कळावं यासाठी पुस्तकं दिली आहेत. त्याचप्रमाणे बारशाचे कार्यक्रम असतील तरी सुद्धा अतिशय सुंदर अशी स्पेशल मुली होतात होतात ना, त्यांना ही पुस्तकं दिली जातात. म्हणजे मला वाटतं एक सामाजिक उपक्रम हो, सामाजिक उपक्रम त्याच्यामध्ये दिले जातात. त्यामुळे अतिशय सुंदर असं हे वात्सल्य सुक्त असं पुस्तक आहे आणि प्रत्येकाने यातल्या कवितांचा आस्वाद नक्कीच घेतला पाहिजे. आणि आता हे जे साहित्य पसायदान आहे, साहित्य पसायदानानंतर आपण या कार्यक्रमाचा विराम करणार आहोत आणि हे साहित्य पसायदान स्मिताने तिच्या सुरेल आवाजामध्ये सादर करावं अशी मी तिला विनंती करते. प्रयत्न नाही, स्मिताने मी उत्तमच गाते, त्यामुळे तिने हे सादर करावं असं मी म्हणते आणि इथे विराम घेते. धन्यवाद. धन्यवाद स्मिताताई व अवंतीताई. तुम्ही आज सर्वांचं काळीच अगदी गलबलून टाकलं आणि प्रत्येकाचे डोळे इथे पाणावलेले आहेत. खरंच तुम्ही आम्हा सर्वांनाही, ज्या आमच्या वयाच्या आहेत त्यांना 40-45 वर्ष मागे नेलं आणि आम्हाला आमचे अगदी खरंच वडील आठवले. लेक म्हणजे सावली तीही त्रिकाळ सोबत करणारी, लेक म्हणजे सावली तीही त्रिकाळ सोबत करणारी, तिच्या माझ्या आईसारखी, तिच्या माझ्या आईसारखी. ती कधी तलवार होईल, ढाल होईल, सावली होईल, रुईच्या कापसासारखी होईल. खरंच अशा अनेकविध कवितांनी तुम्ही बाप आणि लेक यांच्या दोघांमधली काळीजबूच सांधणारी ह्या बाप कविता तुम्ही आमच्या सर्वांसमोर सादर केल्या. खरंच खूप खूप छान. पण पाकळीतून पाकळीतून पाकळीत उमललेलं फूल हे खूप आवडलं, खूप भावलं. अगदी छान. ती कधी माहेरची ताई, शाळेतली बाई, विठ्ठलाची रखुमाई आणि दोन्ही घराची आई. म्हणजे एक कुळ उद्धरतो पुत्र आणि 2 कुळ उद्धरते कन्या. हे बरोबर आहे, कारण बाप हा बापच आणि सासरा सुद्धा बापच होतो. म्हणजे दोन्हीकडून तिलाही 2 कुळ उद्धरले जातात. खरंच अतिशय सुंदर विवेचन, सुंदर सादरीकरण. धन्यवाद. पुन्हा तुमच्या पुढील कार्यक्रमाची आम्ही नक्कीच आतुरतेने वाट पाहू. धन्यवाद. सर्वजण अगदी अंतर्मुख झाल्यासारखे बसले आहात. तुम्ही प्राणपणाने ऐकले.
एखाद्याला प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटत असेल तर त्यांनी समोर येऊन नोंदवायला काहीच हरकत नाही. मी विनंती करते. नाव घेण्यापेक्षा आपण आपला आला तर चालेल. मी प्राध्यापक विश्वंभर इंगोटे, इथल्याच दयानंद विज्ञान महाविद्यालयातून मी सेवानिवृत्त झालो आहे. आणि मॅडमच्या बहीणबाई पंडित मॅडम आमच्या चांगल्याच मिली आहेत. अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी आणि मी मिळून संचलन केलेलं आहे. आणि त्यामुळं आमच्या वाचनासाठी, वाचन या सगळ्या गोष्टीसाठी किंवा पुस्तकांची देवाणघेवाण किंवा एखादा चांगला कार्यक्रम असला तर त्या मला सांगतात, मी त्यांना सांगतो. या पद्धतीनं आमचा असा साहित्यिक स्नेह सतत राहिलेला आहे. आणि याच संदर्भातून 2 दिवसापूर्वीच मला मॅडमचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की वात्सल्य सुक्त. पहिली गोष्ट, मला हा शब्द ऐकला वात्सल्य सुक्त, की ह्या शब्दाच्याच मी प्रेमात पडलो. कारण मीही कविता लिहितो. कविता लिहिणारी, कविता जगणारी जी माणसं असतात त्यांना शब्दांचं फार मोठं प्रेम असतं. आणि म्हणून हा शब्द ऐकला की मी त्या शब्दाच्या प्रेमात पडलो. मला काल नांदेडला जायचं होतं. मी नांदेडला जाऊन आलो आणि तीही माझ्या मुलीकडं, माझी मुलगी नांदेडला असते, तिला भेटायला गेलो होतो मी. ती राहण्यासाठी खूप आग्रह करत होती. मी तिला म्हणालो नाही, तुझ्यावरच कवितांचं एक पुष्पगुच्छ उद्या तिथं सकाळी 10 वाजता सादर होणार आहे. मला रात्री 1 वाजले यायला, पण मी तिला म्हणालो की मी तुझ्या घरी राहिल्यासारखंच मला तो कार्यक्रम अटेंड करायचा आहे. तुझ्यासोबत तुझ्या सहवासाचा आनंद मला उपभोगायचा आहे. तो कार्यक्रम मला अटेंड करायचा आहे आणि ते म्हणजे वात्सल्य सुक्त. आणि आज कार्यक्रम अटेंड केला आणि कार्यक्रम अटेंड केल्यानंतर माझ्या मनात ज्या काही गोष्टी होत्या त्यापेक्षा अधिक वात्सल्यानं माझं मन भरून आलं. माझ्या मुलीसाठी आणि माझ्या वयातल्या सगळ्यांच्याच मुलीसाठी ते वात्सल्य भरून आलं. असं वात्सल्यानं मन ज्याचं भरून जातं तो कविमनाचा असतो आणि आपण साधी कविमनाचे आहोत. दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला इथे जाणून घेतली असेल की कविता लिहिणारा जो माणूस असतो, कविता जगणारा जो माणूस असतो, यातले आम्ही खूप सारे एकमेकांचे स्नेही आहोत, कविते जगणारे आहोत. तर कविता आपण कोणाला तरी सांगावी, कारण आपल्या मनात तो आलेला एक तरंग असतो. आपल्या मनात ती उठलेली एक भावना असते. ती भावना कोणापर्यंत तरी पोहोचावी असं कवीला नेहमी वाटत असतं. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक वेगळी गोष्ट कळून गेली की म्हणजे कवितेला या पद्धतीनं सुद्धा आपल्याला प्रेझेंट करता येतं. ही एक नाविन्याची गोष्ट आहे, मला खूप आवडलं. अजून एक तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट सांगतो मी की मॅडम मला म्हणाल्या आणि त्याच्यावरही मला कळालं की मलाही मुली आहेत आणि मलाही वाटत राहतं की मी जसं कविता लिहितोय, मी जसं साहित्यामध्ये विहार करतोय, तसं माझ्या मुलींनी सुद्धा साहित्यात विहार करावा. पण असं कधी घडतं, कधी घडतही नाही. म्हणजे असं सतत घडेलच असं काही नाही. म्हणून कधी कधी असं वाटतं की आपल्या साहित्याच्या प्रवासात आपला वारसा, आपल्या तरुण वयातल्या ज्या कोणी जगू पाहतात त्या सगळ्या आपल्या मुलीच आहेत. आणि त्याच पद्धतीनं या सुनबाई आहेत. सासऱ्यांनी लिहिलेल्या कवितांच्या साठी त्यांना स्वतः आपण त्यात इन्व्हॉल्व व्हावं. त्या मला वाटतं त्या इंजिनियर आहेत, नाही ना, पण त्या आपल्या सासऱ्यांनी लिहिलेल्या कविता समाजासमोर या पद्धतीने आणाव्यात यासाठी त्या तयार झाल्या. यापेक्षा त्या सासऱ्यांना बाप होण्याचं, सासरा होण्याचं आणखी काय आनंद असू शकेल. आणि म्हणून मला हा कार्यक्रम खूप आवडला. आणि त्यानंतर दुसरं असं की कवितांचं सादरीकरण थोडंसं मला त्या माईकवाल्याचा मनस्वी राग आला थोडा, पण त्यांना आपल्या आता त्या काहीतरी सजेस्ट करत होत्या. मीही मॅडमला काहीतरी सांगत होतो, पण ज्याला सांगत होतो त्याला ते काहीच कळत नव्हतं. आम्ही काय सांगतो ते त्याला कळतच होतं. तरी सुद्धा या कार्यक्रमाचं सादरीकरण म्हणजे दोन्ही बाजूनं, पटवर्धन मॅडम आणि दळे मॅडम दोघांचंही म्हणजे त्यांच्या कवितेचं सादरीकरण तर इतकं उत्तम आहे. इथे माईक जर अजून जरा झाला असता तर म्हणजे इथे म्हणजे फुलं उमलली असती, या हॉलमध्ये फुलं उमलली असती असं मला वाटतं. म्हणजे पटवर्धन मॅडमचं संचलन सुद्धा एकदम बहारदार आहे. कवितांचं सादरीकरण सुद्धा अत्यंत बहारदार आहे. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांचीच ही भावना आहे. मी प्रातिनिधिक स्वरूपानं इथं व्यक्त करतो. मला व्यक्त होता आलं म्हणून आपले परत एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्याताई पत्की आपली प्रतिक्रिया नोंदवत आहे. खूप आनंदाची गोष्ट येणारा कार्यक्रम आणि माझे आई वडील या जगात नाही, परंतु आपण माझे वडील शेजारी येऊन बसले असं मला वाटतं. मला खूप आवडला कार्यक्रम. थँक्यू. तुमच्यातही अत्यंत भावना विवश झाल्या. अगदी खरंच आहे, अगदी सर्वांचं काळीच गडबडून टाकणाऱ्या कविता सादर झाल्या.
आता मला सुद्धा कसं करायचं. आभार प्रदर्शनासाठी निमंत्रित करते मी शब्दांची साहित्य मंचाच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर लाईनताई राजवाडे. आभार प्रदर्शनासाठी लाईनताई राजवाडे. खरं तर रुचाला इतकं मनाला कविता भिडणं म्हणजेच या सभागृहातल्या प्रत्येक माणसाच्या मनाचा वेध घेणाऱ्या ह्या कविता होत्या. आपल्याला वाटेल की अनुपस्थित राहिलेल्या मॅडम आणि आता त्यावर भाष्य करतायत, तर मी यापूर्वीही हा अनुभव घेतलेला आहे, हा कार्यक्रम मी ऐकलेला आहे, त्याच्यामुळं पूर्णत्वाने मी याच्यावरती बोलू शकते. दुसरी गोष्ट, जडे सरांनी हे पुस्तक मला समीक्षणात्मक पाठवलेलं होतं, त्यामुळे मी याच्यावरती समीक्षणात्मक लिहिलेलं पण आहे. त्यामुळं खरं तर रुचाने सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी आणलंय. प्रत्येकाच्या हृदयात ते होतं, फक्त तिच्या माध्यमातून ते डोळ्यातून पाणावलं. चल, दयानंद कला महाविद्यालय लातूर, अखिल भारतीय साहित्य परिषद साहित्य भारती लातूर, शब्दांची साहित्य मंच लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने वात्सल्य सूक्त या कार्यक्रमाचं आज आपण इथं आयोजन केलेलं होतं. अतिशय सुंदर असं लेखन प्रकाश जडे सरांनी, जे की मसपा पुणे शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष आहेत, आणि हे अध्यक्षपद काढून, हे काम काढून माणूस म्हणून, आपण पिता म्हणून ते काय आहेत हे तर त्यांच्या कवितेतून ऐकलंच आहे, परंतु एक माणूस म्हणून व्यक्तिमत्व इतकं समृद्ध आहे की शब्दामध्ये त्याचं वर्णन करणं शक्य नाही. इतकं हे उदात्त व्यक्तिमत्व असल्यामुळे जसं आता सरांनी इथं उल्लेख केला की सुनबाई सासऱ्यांच्या कविता सादर करतात, तर हे व्यक्तिमत्वच असं आहे, त्याच्यामुळे सुनबाईंना सुद्धा याचा मोह पडावा, त्यांचा प्रभाव पडावा किंवा त्यांच्या आत्मीयतेमध्ये त्यांनी हे काम करावं असं वाटलं. तर असं व्यक्तिमत्व मी जेव्हा कार्यक्रम करते तेव्हा त्यांची मुलगी का असेल ते वागवतातच असं, पण आता तुम्हाला माहिती आहे म्हणून कार्यक्रम झाला की मुलगी का तुमची असं विचारायचं, त्यांना सांगायला की नाही मी त्यांची सुरू हे त्यांचं मोठेपण आहे. अगदी अगदी माणूस म्हणूनच सर मोठे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी जोडले गेलेली नाती ही प्रत्येक तशीच आहेत. आम्ही साहित्याच्या माध्यमातून जोडले गेलो, त्यांच्या अनेक साहित्य संमेलनांना ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहतो, तर तेव्हा सुद्धा ते आम्हाला लेकीसारखीच वागणूक देतात. तर इतकं सुंदर असं निखळ आत्मीय प्रेम देणारं व्यक्तिमत्व, त्यांच्या रचनांचा कार्यक्रम आपल्याकडे व्हावा. एक फोन आला सरांचा मला फक्त की असा 16 तारखेला आपण कार्यक्रम घेऊ इच्छितो. खरं तर मी तेव्हा इतक्या घाईत होते, मी सरांना हेही नाही विचारलं की तोच दिवस का घ्यायचा आहे, ठीक आहे ओके सर, मी माझ्या टीमला बोलते आणि मग ठरवते, संपलं. याच्यावरच आमचा पहिला फोन थांबला. आणि त्याच्यानंतर परत जेव्हा असं लक्षात यायला लागलं की आम्ही कोणा मैत्रिणीशी संवाद साधतोय, कोणा तरी हे होतं तर अगो लग्नाची तारीख आहे, त्या दिवशी लग्न आहे, हे आहे ते आहे, त्याच्यामुळे मग परत पुन्हा विचार केला की का याच दिवशी का, नंतर नाही का देऊ शकत आपण, कारण तेव्हा विद्यार्थी पण असतील आणि आपल्या बाकीच्या सख्या सखे सगळेच येतील, मुलं येतील. हे सगळं जेव्हा मी सरांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मला एक कारण सांगितलं, ते महत्वाचं आहे. आज फादर्स डे आहे, या फादर्स डेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. फक्त फादर्सला नाही तर मदरमध्ये सुद्धा एक फादर दडलेले असतात, कारण ज्या संघर्षरत जीवनाला जगून सुद्धा बाई स्त्री म्हणून समाजामध्ये वावरते, तेव्हा पुरुष म्हणून वडील म्हणून वावरणाऱ्या पुरुषापेक्षा ती जास्त खमकी असते. साधन असतं की एकीकडे वात्सल्य पण जपायचंय, एकीकडे स्नेह नाते सगळंच जपायचंय, आणि त्याच्यासोबत तेवढ्याच खंबीरपणे समाजामध्ये येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तोंड द्यायचं. सोपं नसतंच मुळी स्त्री म्हणून जगणं. आणि ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्याच जेव्हा आपण एखाद्या पुरुषामध्ये बघतो तेव्हा सुद्धा त्याला तितक्याच सन्मानाने आईची उपमा देतो. म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही मनामध्ये या भावना असतातच, फक्त जसं जसं आपल्याला वातावरण मिळत जाईल, जसं जसं आपण ज्या जडणघडणीमध्ये पुढे तयार होतो तशा तशा त्या भावनांना आपल्या स्थान मिळत असतं, आपण त्या भावनांना जास्त प्राधान्य देत असतो. आणि म्हणून जेव्हा खूप अगदीच सुरक्षित ठेवणाऱ्या घरातला जो पुरुष असतो त्यातली स्त्री जी असते ती थोडी मागं राहते, तिला या सगळ्या गोष्टी करायची गरजच पडत नाही, त्यामुळे तिचं मातृत्वच फक्त. पण एखादी एकल स्त्री असते, मी माझ्या स्वप्नांच्या जागर या कवितेमध्ये एकल स्त्रीचाच उल्लेख केलेला आहे की जी पुरुषाचा सगळ्या घालून समाजाशी तोंड देते, स्वतःच्या मुलांचा एकटीने सांभाळ करते. तर अशा स्त्रियांना अशा वेळेला हे अगदी पुरुष सुद्धा व्हावं लागतं. तर अशा या सुंदर पद्धतीनं कविता गुंफणाऱ्या जडे सरांना मनापासून प्रणाम करते. त्यांच्या या रचनांचा इथं जो काही जागर झाला म्हणून जो दरवळ सुगंध पसरतोय बाहेर, तर या वातावरणामधून बाहेर जायची इच्छा कुणालाच होत नसणार आहे.
अर्थात मी जाऊन आले त्याला एक खूप महत्त्वाचं कारण होतं, पण मी याबद्दल या कविता ऐकलेल्या आहेत आणि त्या आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात याच्यासाठी हा अट्टहास होता. याचे जे गायन ज्यांनी केलं त्या स्मिता दरे मॅडम. अगदी कुठल्याच भूमिकेमध्ये आपण नाही पण आहोत सुद्धा. इतकं नितळ व्यक्तिमत्व, म्हणजे मी एवढा सुंदर कार्यक्रम देते याचा कुठलाही नवलेश सुद्धा त्यांच्या बोलण्या वागण्यामध्ये नसतो. एकदम साधं सरळ स्पष्ट महत्वाचं आहे. इतकं ते सुंदर त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी इथं सादर केलेल्या कविता, त्यांचा तो आवाज, त्याच्यासाठी करावी लागणारी मेहनत, हे सगळंच खूप महत्वाचं आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मी सरांना मुद्दामच मनपूर्वक आभार व्यक्त करते असं म्हणाले नाही, कारण मला त्यांच्या ऋणातच राहायचंय. त्यांनी हा कार्यक्रम इथं दिला, तिथं आपण कार्यक्रम घ्यावा असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे हे सगळं निर्माण होऊ शकलं. तर त्यामुळे मी त्यांच्या ऋणात राहणार आहे. आणि ताईंच्या मात्र आभार व्यक्त एवढ्यासाठी करते की त्या पुण्यावरून आपल्यासाठी कार्यक्रमासाठी आल्या. विशेष म्हणजे शब्दांकित साहित्य मंचाचं आतापर्यंत हे भाग्य आहे की आम्हाला कोणत्याही निमंत्रित वक्त्याला एकही रुपया द्यावा लागला नाही. अगदी उत्स्फूर्तपणे आमच्या महिलांचाच हा ग्रुप आहे आणि महिलाच हा इतका सुंदर पद्धतीने चालवतात. आणि त्याच्यातच सांगोले मॅडम सुद्धा आहेत आणि सांगोले मॅडमने आता एक नवीन साहित्य भारतीचं सुरू केले, त्यात मी सुद्धा आहे. म्हणजे आम्ही सगळे चालली मॅडम, त्याच्यामुळे मी इथून मीच खूप भरभरून घेऊन जाते. सगळ्या आठवणींची कुपी आहे माझ्याजवळ, त्यामुळे मी बाहेरच्याच अंगणात आलेली आहे. त्यामुळे मला वाटतं न मागताही बरेच काही मला मिळालं. अगदी. आणि मग अशा या ताईंचं मात्र आभार व्यक्त करते त्यांचे. दुसऱ्यांचे निवेदन करणाऱ्या सुंदर असं अवंती पटवर्धन मॅडमनी इथं निवेदन सादर केलं, त्यांचेही खूप खूप आभार. एखादी अभिव्यक्ती देताना किती तयारी करावी लागते हे अभिव्यक्ती देणाऱ्यालाच माहिती असतं आणि इतकं सुंदर अभिव्यक्ती त्यांनी इथं सादर केली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. इथं त्यांचे 2 सन्मान आपण केले की रेड्डी मॅडम आणि सुरेश गिरसागर. या व्यक्तिमत्वांबद्दल काय बोलावं? रेड्डी मॅडम तशा तर मला आत्ताच परिचित झाल्या, पण त्यांच्या कार्याचा जो आपण इथं उल्लेख केला, त्यांचं पद, त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांची कर्तव्य, की आपल्याला त्याच्यातूनच कळाली. तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी आमचा इथला सन्मान स्वीकारला. अगदी सरांबद्दल तसंच जसं गणेश सरांच्याबद्दलच्या भावना आहेत तशा अगदी सरांबद्दल आहे. व्यक्तिमत्व फक्त लेखक नाही, फक्त कवी नाही, फक्त गजलकार नाही, पण नाटक लिहिणारे लेखक, दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक, अभिनीत करणारे कलाकार, अशी त्यांची 3ही भूमिका असते. आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना आतापर्यंत पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आता वयाच्या 73व्या वर्षी, मला वाटतं 75व्या वर्षी, त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने जो इथं नाटक सादरीकरण, अनेक ठिकाणी नाटक सादरीकरण केलं, पण इथंच याच वास्तूमध्ये, खरं तर दयानंद महाविद्यालय हे आपलंच आहे, कारण आपण याचे विद्यार्थी आहोत. आणि याच मंचावरती सरांनी सुद्धा ते नाटक सादर केलं. अक्षरशः मी काळजीपोटी त्यांना फोन करायचे, रात्री 2-2 वाजेपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस कशी करता सर? कारण आम्हाला 11 वाजले की आमचे डोळे टिंगायला लागतात. पण 75 गाठलेला माणूस 1-1 वाजेपर्यंत 2-2 वाजेपर्यंत जेव्हा नाटकाची प्रॅक्टिस करत असेल तेव्हा त्याच्या मनामध्ये एकतर स्वातंत्र्य सैनिकाबद्दलचा जो आदर असेल, आपल्या भूमीबद्दलचा जो आदर असेल तो वेगळाच आणि कलेप्रतीचं प्रेम असेल ते वेगळंच. तर अशा या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाने सुद्धा आमचा इथं सन्मान स्वीकारला, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते ती श्रोत्यांची. रसिक मायबाप श्रोते हे आज आम्हाला अपेक्षित नव्हतं की बाबा एवढे श्रोते येतील का, हा प्रश्न होता. कारण आज लग्नाची तारीख आहे, बऱ्याच ठिकाणी बरेच जण विखुरलेले आहेत, परंतु अगदी निवडक जे अगदीच मनापासून कलेवर प्रेम करतात ते प्रत्येक अडचणीवर मात करून तिथं उपस्थित राहिले, त्यांच्याही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. खरं तर शब्दच नाही आहे तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करायला. दुसरं म्हणजे 2 पालक जे आहेत त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. एक धपाटे सर, ज्यांचं माझं बोलणं झालं, मी त्यांना विचारलं, ते बरोबर मी जी पोस्ट टाकली होती ना की लेकीला घेऊन या, खास वडिलांनी आणि लेकीने जर हा कार्यक्रम ऐकला तर आणखी उत्तम असं मी टाकलं होतं. तर त्याला प्रतिसाद देते आपल्या लेकीला घेऊन इथं आले. खूप आनंद वाटला त्यांना बघितल्या इतका आनंद वाटला. आणि दुसरे म्हणजे एक मुलाला घेऊन आलेले पालक आहेत, सरांचं नाव नाही माहिती मला, धर्माधिकारी. तर ते स्वतःच्या मुलाला घेऊन आलेले आहेत. म्हणजे मुलगा मुलगी भेदाच्याही पलीकडे जाऊन एक जी संवेदना आहे ही संवेदना खरं तर कसं सगळ्यांनीच ऐकणं अपेक्षितच आहे. म्हणूनच आम्हाला असं वाटलं होतं की हा वेळ जो आहे कार्यक्रमाचा तो थोडासा पुढे पोस्टपोन करूयात का आपण, म्हणजे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी पण याच्यामध्ये सहभागी होतील. परंतु ठीक आहे, जे झालं ते उत्तम झालं. हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. आपण सर्वांनी याला इतकी छान साथ दिली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनेक भगिनी आमच्या इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण
शोधत शोधत कुठेतरी कार्यक्रम आहे आणि तिथे उपस्थित राहायचंय. बरं, मी दिलेला निरोप माझ्या मैत्रिणीजवळ, त्या मैत्रिणीचा निरोप त्यांच्याजवळ, अशा सुद्धा कार्यक्रमांना यांनी इतका सुंदर प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचेही खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. हे जरा आभाराचं सत्र थोडं लांबलं, पण सगळ्यांचाच नावाचा उल्लेख, जसं की बरेच सर आहेत, ते पण आल्यानंतर मला असं वाटलं की अरे आपल्यासाठी कोणीतरी कुठून तरी येतंय आणि त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं. तर असे सगळेच ज्येष्ठ तनुजा शाह मॅडम आहेत, त्या सगळ्याच शब्दांचे साहित्य मंचाचे सगळे सदस्य आहेत आणि जडे मॅडम सुद्धा सरांच्या सोबत आता खरं तर ते आता त्यांचं वेगळं नातं आहे, इथं पाहुणे आहेत, या निमित्तानेही ते आले असतील, पण आम्ही त्यांच्याकडे जेव्हा जातो कार्यक्रमांसाठी तेव्हाही मॅडमचं आमचं जे काही नातं आहे ते खूप सुंदर असं नातं आहे. तर या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हा कार्यक्रम एकदम उत्तम पद्धतीनं पार पडला. दुसरं म्हणजे सूत्रसंचलन जे सातत्याने इथं सुंदर पद्धतीनं गुंफून ठेवलं अशा निलिमा देशमुख मॅडम, त्या सातत्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये होच म्हणतात, नाही कधीच म्हणत नाही. कधी त्यांना फोन करा, कितीही अडचण असू द्या, त्याच्यावर मात करून त्या येतात. त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आज आपल्यासाठी सुट्टी असताना सुद्धा इथं सगळी व्यवस्था बघण्यासाठी जे कॉलेजचे दादा आलेले आहेत, त्यांचं नाव नाही मला माहिती, बचाटे, हां बचाटे दादा, तर ते सुद्धा खूप तन्मयतेने आल्यापासून धावपळ करतायत. सांगोले मॅडम मी काय सांगतायत, मी काय सांगते कळतायत, आणि त्याला साथ दिली की अनिकेतने सुद्धा रेकॉर्डिंगसाठी तो आलेला असताना सुद्धा आम्हाला बाकीचं सुद्धा काम तो करू लागला. त्याच्याबद्दल त्याचेही धन्यवाद. आणि खूप चांगले क्षणचित्र आपले आठवणीत ठेवण्यासाठी क्षणचित्र ज्यांनी काढले त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद.